हॅलो, वेलकम बॅक टू माय ॲन इंटेन्स सिरीज. आज सकाळीच मी वर्क लोकेशनला पोहोचले आणि महाराजांना बघितलं की खरंच रोज नवीन सुरुवात करायची हिंमत मिळते. इट्स लाईक अ स्मॉल रिमाइंडर की एव्हरी डे इज अ फ्रेश चान्स टू डू बेटर. नंतर डायरेक्ट कॅन्टीनमध्ये जाऊन गरम चाय घेतली आणि होनेस्टली चाय पियाली ना की जरा एनर्जी रिसेट झाल्यासारखं वाटतं. त्यानंतर सेफ्टी हेल्मेट घेतलं आणि फॅक्टरी फ्लोअरवर एंट्री केली. पॅनल चेक केलं, सगळं नॉर्मल होतं. मग कंट्रोल रूम मध्ये बॅचिंग प्रोसेस शिकायला मिळाली. इथे स्कॅडर सिस्टीम यूज करतो रिअल टाइम मॉनिटरिंग साठी. स्क्रीनवर सगळा डेटा बघून खूप इंटरेस्टिंग पण तितकं चॅलेंजिंग पण वाटतं. मग फॅक्टरी राऊंड मारला, डिफरंट सेक्शन चेक केली आणि बघता बघता दुपार झाली. भूक तर लागलीच होती म्हणून आधी जेवण केलं आणि थोडा ब्रेक घेऊन परत कामाला लागले. ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली फील होते. सर्व ठिकाणी लक्ष असणं खूप इम्पॉर्टंट असतं. हॉनेस्टली प्रोडक्शन इंजिनियर असणं अजिबात सोपं नाहीये. एकाच वेळेस खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. प्रोसेस, सेफ्टी, क्वालिटी सगळंच. आणि माझ्या फील्डमध्ये तर रिस्पॉन्सिबिलिटी अजून मोठी वाटते. बिकॉज ही ॲनिमल फीड इंडस्ट्री आहे. आपण जे काम करतो त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोणाच्या तरी जीवावर होतो. सो एव्हरी स्मॉल डिसिजन्स मॅटर. संध्याकाळी शिफ्ट संपल्यावर थोडं पर्सनल काम पण होतं. सुपर मार्केटला जाऊन कपडे धुवायचा ब्रश घेतला आणि फायनली हॉस्टेलला परत आले. अँड दॅट वॉज माय डे. थकवणारा होता पण तितका सॅटिस्फाईंग पण. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.